नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। हवी पाटील विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग व ध्यान शिबिराचे आयोजन। आंतरराष्ट्रीय योग दिनाचे इच्छिते साधून हवी पाटील विद्यालय चिंचघर येथे आपले मानवाधिकार फाउंडेशन व श्री समर्थ चिकित्सालय व ध्यान केंद्र यांच्या माध्यमातून भव्य योग व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 700 ते 800 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। शिबिराचे 2 सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते। पहिले सत्र इयत्ता 5वी ते 10वी साठी तर दुसरे सत्र इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले होते। या शिबिरात वेदांत पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर योगासने करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले। त्यानंतर ध्यानतज्ञ समुपदेशक डॉक्टर दीपेश पष्टे यांनी शिक्षण व ध्यान यांचे नाते या विषयावर मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांकडून ध्यान साधना करून घेतली। डॉक्टर पस्ते यांनी आपल्या सत्रात शैक्षणिक क्षेत्रातील ध्यानाचे महत्त्व उलगडून सांगितले। त्यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ध्यान कसे प्रभावी ठरते याचे सखोल विश्लेषण केले। मनाच्या विकासासाठी आणि अभ्यासातून एकाग्रतेसाठी नियमित घेण्याची गरज अधोरेखित केली तर ध्यान करून आपला शैक्षणिक विकास कसा करू शकतो हे त्यांनी प्रात्यक्षिक मधून दाखवून दिले। या शिबिरात सभेची झालेल्या विद्यार्थ्यांना INO व सूर्या फाउंडेशनच्या माध्यमातून ऑनलाईन सभा प्रमाणपत्र देण्यात आले। विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली व स्वतः या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन आपले मानवाधिकार फाउंडेशन व श्री समर्थ चिकित्सालय व ध्यान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, मानसिक स्वास्थ्य आणि अभ्यासातील सुधारणा साधण्यासाठी अशा प्रकारची शिबिरे उपयुक्त ठरत असल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले। इंडिया न्यूज 28 वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट। पुन्हा एकदा हळूहळू हात वर घ्या, हात वर घ्या, हात एकमेकात गुंफा, हात असे ताटले पाहिजे, एकदम ताट करा। हळूहळू ताट उचला उचला। ताडासन आपण ऊर्जा तयार करतोय, ती ऊर्जा तयार केलेली ऊर्जा आपण साठवून ठेवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं। त्याच्यामुळे इथल्या पण काढा, मागे ठेवलं तरी चालतील ना, कोणी नेणार नाही आपल्या बॅगा, आणि आपल्या बॅगा दुसरा कधी कोण हात पण लावत नाही। थोड्याशा बाजूला ठेवा, म्हणजे तुमचा स्पर्श नाही होणार, कारण स्पर्श झाला तुम्ही डिस्टर्ब होणार। हातामध्ये घड्याळ असतील तर घड्याळ बाजूला काढून ठेवा, मुलांचे बेल्ट असतील तर बेल्ट बाजूला काढून ठेवा। बेल्ट नकोय, बेल्ट असेल तर काढा। पॅन्ट सुटणार नाही कारण तुम्ही बसूनच असणार आहे, पॅन्ट सुटणार नाही, काही टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही बसूनच असणार आहे। बाजूला ठेवून द्या फक्त। नाही, हे दोन्ही पण करायला हवं। जरा मोठे बोलत नाही, करतील सिन्सिअरली। मध्ये मध्ये छोट्या छोट्या पण करा ना व्हिडिओ, 4-4, 5-5 मिनिटाचे। बोलायचं असेल तर आताच बोलून घ्या। पुढच्या पाऊण एक तासामध्ये आपल्याला जो काही वेळ असेल तो वेळ तुम्हाला असं समजायचं आहे की तुम्ही कुठेही नाहीत, तुमच्या तोंडातून कुठल्याही प्रकारचा शब्द निघणार नाही, कुठल्याही प्रकारचा आवाज निघणार नाही, कुठल्याही प्रकारची तोंडातून सुद्धा हवा निघणार नाही। फक्त जो काही श्वासोच्छवास करायचा आहे तो फक्त आणि फक्त नाकातूनच निघणार आहे। त्याच्यामुळे आवाज सुद्धा निघणार नाही याचा, किंवा तोंड उघडणार नाही, आणि आपला स्पर्श दुसऱ्याला होणार नाही ह्याचा सुद्धा थोडस हे ठेवून, भान ठेवून, जेवढं काही या वेळेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल, आपल्या कानाला जे आवाज येईल तेवढं ऐकायचं आहे, त्याला फील करायचं आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे। आणि आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये भले आपण 1 तास देणार आहोत। सर, तो दरवाजा पण बंद केला ना? हा, बंद करा मॅडम, हा पण दरवाजा बंद केला। जर दरवाजा बंद झाला तर जास्त चांगलं राहील। हा अर्धा पाऊण तास काय जो आपल्या हातामध्ये आहे, या अर्ध्या पाऊण तासामध्ये आपलं लक्ष विचलित होता कामा नये। जेवढं कानावर ऐकायला येईल, बाहेरून कोण येतं, आतून बाहेर कोण जातं, याच्याकडे